नमस्कार. आज मी बनवत आहे पोपटीच्या दाण्याची रस्सा भाजी. याला पावटासुद्धा म्हणतात. याकरता मी 150 ग्राम इथे पोपटीचे दाणे घेतलेले आहे. यांना धुवून आपल्याला एक 5 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. 50% आपल्याला उकळून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत आपले दाणे उकळतात आपण एक मसाला बनवून घेतो आहे. खोबरं, तीळ हे भाजून घेतलं, थोडासा सांबार, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 टमाटर याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. दाणेही आपले उकडलेले आहेत. एका पॅनमध्ये मी 3 टेबलस्पून ऑइल घातलेलं आहे. अर्धा टीस्पून राई, जिरं आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कट करून इथे घातलेले आहेत. 2-4 कढीपत्त्याची पाने मी इथे घातलेली आहे. कांदा आपला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट मी घालत आहे. हिलाही मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्या जो मसाला बनवून ठेवलेला आहे तो इथे घालायचा आहे. मसाला यामध्ये घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान ह्या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये याला हलवत राहायचं आहे. मसाला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, 1 पाव टीस्पून हिंग आणि गरम मसाला मी इथे घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही मसाला ह्या ठिकाणी घालू शकता. यामध्ये पाणी घालून आता आपल्याला हा मसाला छान शिजू द्यायचा आहे. गरज पडल्यास थोडंसं पाणी आणखी घालून हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवायचा आहे. अर्धा टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची इथे घातलेली आहे. ती फक्त रंगाकरता आहे. मसाला आपल्याला छान शिजलेला आहे. आता यामध्ये बॉईल केलेले पोपटीचे दाणे मी घालत आहे आणि ह्या दाण्यांना मिक्स करून आपल्याला 3 ते 4 मिनिट छान शिजू द्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे घालायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे. एक 3-4 मिनिट छान आपल्याला मसाल्यामध्ये दाणे शिजवायचे आहेत. 4 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे. आणि आता आपल्याला 3 ते 4 मिनिट ह्या भाजीला शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला पाणी इथे आटवून घ्यायचं आहे. दाणे आपण चेक करतो, दाणा शिजलेला आहे. भरपूर सांबार घालून या भाजीला मिक्स करा आणि झाकण ठेवून 5 मिनिट तसंच राहू द्या. गरमागरम हिला सर्व करा. ही भाजी खायला फार छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. ह्या पोपटीच्या दाण्याविषयी खूप काही गैरसमजुती आहेत. बरेच जण हिला खात नाही, पण तसं काही नाही आहे. सीझनमध्ये एकदा नक्की ट्राय करा. भाकर, पराठा आणि भाताबरोबरही ही भाजी छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.